मॅम सारंग सर आले. काय? सारंग मेंद्रे सर आलेत? ठीक आहे ठीक आहे, मी बघते. या सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण व्हायला हव्यात. हां हॅलो मॅम, ऐका ना. ऐकते किरण, पटकन बोल. मॅम सारंग सर आलेत पार्किंग मध्ये. एक काम कर, आता सगळ्यांना बोलव. सारंगचं स्वागत एकदम ग्रँड झालं पाहिजे आपल्या ऑफिसमध्ये, कळलं? ओके मॅम. मिस्टर हॅन्सन, तुला बघितल्यापासून ना मला काय झालंय तेच कळत नाही. यू आर व्हेरी स्पेशल फॉर मी. आता माझ्या ऑफिसमध्ये फक्त तू आणि मी. लेट्स कट दॅट सावली ऑफ. मॅनेजर, स्टाफ, कम फास्ट. सारंग मेंद्रे सर येतात, लवकर या. कुठे राहिले? मॅनेजर, सर आले, सर आले. मॅनेजर सर, वेलकम सर, वेलकम. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात. ही आमच्या सगळ्यांसाठी एक स्पेशल मोमेंट आहे सर. एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली राईट मिस्टर दीक्षित. खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल मोमेंट आहे. वेलकम. थँक्यू. ज्या अवॉर्डवर गेली 10 वर्ष आपल्या रोज पेटल कंपनीने नाव कोरलं होतं, ते नाव ज्या माणसाने खोडून काढलं, तो द सारंग मेहेंदळे, त्याने हे अवॉर्ड जिंकलंय आणि आपलं मनही. आज ते आपल्या कंपनीला भेट द्यायला इथे आलेत. मी सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करते. थँक्यू. खरंच खूप छान तुम्ही स्वागत केलं माझं. सरप्रायझिंग आहे माझ्यासाठी. सरप्राईज तर तुम्ही आहात. म्हणजे काय ना, आयुष्यात कधी कधी आपल्याला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मिळतं, तर कधी कधी खूप जास्त मिळतं. नशीबवान माणसांना नेहमीच जास्त मिळतं. तू नशीबवान आहेस. आमचं हे अवॉर्ड तुला मिळालं. नाही, खरंच मला म्हणजे माझं भाग्य समजतो मी की एवढं छान तुम्ही स्वागत केलं. छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. मलाही खूप आनंद झालाय तुला भेटून. आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाच्या तरी प्रेमात पडले. सॉरी, आय मीन कोणाच्या तरी कामाच्या प्रेमात पडले, कंपनीच्या प्रेमात पडले. अँड आय मीन इट. मी खरंच मेंद्रे कंपनीच्या प्रेमात पडले. फॅन झाले मी त्यांची. थँक्यू. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. ओ सावली, अरे माझी मैत्रीण सुद्धा आली आहे. दिसलीच नाही ना का? सावली, ये. ठीक आहे. मी सारंग सरांसोबतच आले होते. तुम्ही बोलत होतात ना, म्हणून लक्ष गेलं नसेल. खरंच नाही दिसलीस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही, काहीच हरकत नाहीये. नवऱ्याचं एवढं तोंड भरून कौतुक होत असताना कोणत्या बायकोला नाही आवडणार. आणि सारंग सर आहेतच कौतुक करण्यासारखे. खरं तर मला हे सगळं जे यश मिळालं ना, ह्या माझ्या यशात सगळ्यात मोठा वाटा सावलीचा आहे. तिच्याशिवाय हा पुरस्कार मला मिळालाच नसता. म्हणजे
ज्या आयडियाला पकडून आम्ही कॅम्पेनिंग केलं ती आयडिया सुद्धा सावलीशी बोलताना मला सुचली आहे. माझं आयुष्य खूप बदललंय सावली माझ्या आयुष्यात आल्यानंतर. हो ना. विचार सुद्धा. मी स्वतःला खूप लकी समजतो. ही कशी का आली इथे? मॅम मला नाही माहिती. आपण तर फक्त सरांना इन्व्हाइट केलं होतं ना. आमच्या कंपनीची व्याख्या आहे तुमच्या अंतर्मनाच्या सौंदर्यासाठी. म्हणजे माणूस फक्त दिसण्यात सुंदर असून चालत नाही ना, माणसाचं मन पण तेवढं सुंदर लागतं. आणि हीच गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माहिती आहे जग बदलायला वेळ लागतो, पण तरी सावलीच्या रूपात आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवतोय. आता या अवॉर्ड फंक्शनमध्ये सुद्धा आम्ही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केले. सनस्क्रीन, त्या सनस्क्रीनचं नाव सुद्धा आम्ही सावली ठेवलं आहे. असेच आम्ही नवीन नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करू आणि आम्हाला खात्री आहे की सावली आमच्यासोबत आहे म्हटल्यावर आम्हाला यश नक्कीच मिळेल. कस मी म्हटलं होतं ना, तू खरंच नशीबवान आहेस. एवढी कमाल बायको मिळाली तुला, ती सतत तुझ्या पाठीशी उभी असते. रादर पाठ कधी सोडतच नाही. ये. मी मदत करू? नाही अगं नको. वहिनी ती मूर्ख मुलगी आणि सारंग मगाशी इतक्या घाईघाईत कुठे गेले? अगं ते ना शिवानीकडे गेलेत. तिचा कॉल आला होता, तिने सारंगला बोलवलं होतं. ओ अच्छा, म्हणजे तिने जोडीने बोलवलेलं दोघांना? नाही जोड्याने नाही, सारंगला बोलवलं होतं. सावली सारंगला सोबत म्हणून गेली आहे. हिचं काय सारखं आपलं त्याच्या मागे मागे मागे. तो कामासाठी गेला आणि ही गेली मागे मागे. आता ही पण काय कंपनीचं काम करणार आहे? ऐश्वर्या अगं नवऱ्यासोबत गेली आहे ती, तर कंपनीच्या कामाचा काय संबंध? जाऊ द्या वहिनी, आता बोलून काय उपयोग. असो. राजकुमार दादाशी काही बोलणं झालं? ऐश्वर्या आता आता कुठे शोधायचंय मी त्यांना? तुला खरं सांगू का, मला ना काय करावं तेच कळत नाहीये. म्हणजे कधी कधी ना इतका राग येतो त्यांचा, पण कधी कधी खूप काळजी वाटते. पण कधी कधी असं वाटतं की त्यांचा विचारच नको करायला. का विचार करू मी त्यांचा? का वाट बघू मी त्यांची? का शोधायचंय मी त्यांना? त्यांनी ना स्वतःचं काही बरं वाईट करू दे, मला काय फरक पडणार आहे? उलट तुला सांगू का, ते माझ्यापासून आणि या घरापासून लांब आहेत तेच बरं. असं काय बोलतेस अमृता वहिनी? हे बघ, कितीही काहीही झालं तरी नवरा आहे तुझा, तू बायको आहेस त्याची. आणि हे जे काही तू वरवरचं दाखवतेस ना की तुला काळजी नाहीये, तुझा राग आहे त्याच्यावर, हे माहिती आहे मला. पण मनात कुठेतरी एक आशा असेल ना तुला की तो येईल परत, छान होईल सगळं. हे बघ, असं नको करूस. कॉल कर त्याला, विचार त्याला कसा आहे, कुठे आहे. तू त्याला असंच ठेवणार आहेस का आयुष्यभर? आणि तू पण अशीच राहणार आहेस का? मी आलीच. या प्लीज का. हॅव अ सीट. बस. थांब. बस. काय 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 घेणार तुम्ही? नाही मला तरी काही नको. मला पण काही नको. असं कसं काहीच नाही, पहिल्यांदा आलात तुम्ही. कमॉन, काही तर. एक मिनिट किरण, 2 कॉफी पाठव.
बोला. नाही म्हणजे एवढं अर्जंट तुम्ही बोलवलं, काही महत्वाचं काम आहे का? हो हो सांगते. आत्ताच आलात तुम्ही, जरा बसा, चहा कॉफी घ्या, मग सांगते. नाही तुम्हाला सांगू, तुमचा मेसेज आला ना की हे अचानक निघाले. इतकं काय अर्जंट आहे? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? नाही नाही, सकाळी रिलॅक्स, काळजीसारखं काहीच नाही आहे. इनफॅक्ट एक गमतीदार प्रकार घडलाय. काय? काय आहे आमच्या हवे ये हो हां. काय आहे ॲक्च्युली, दरवर्षी आमच्या HR टीमकडनं टीम बिल्डिंगसाठी एक कॅम्पेन केलं जातं. ज्याचं नाव आहे नो युअर फॅमिली. ज्यामध्ये मॅनेजमेंटचे मेंबर्स एक आठवड्यासाठी एकमेकांच्या घरी राहायला जातात. इट्स अ रेग्युलर प्रॅक्टिस आहे ना. हो अच्छा, आयडिया चांगली आहे पण. है ना? म्हणजे नेमकं काय? सांगते. कसं आहे ना, कॉर्पोरेटमध्ये आपण काम करताना युजली आपले रिलेशन्स हे फक्त कामापुरतंच लिमिटेड असतात. सो ह्या अशा ॲक्टिव्हिटीजनी काय होतं, पर्सनल ऋणानुबंध डेव्हलप होतात. इव्हेंच्युअली त्याचा परिणाम कामावर होतो. इथे परफॉर्मन्स चांगला होतो. एकमेकांमध्ये जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण होतं. म्हणून बाकी काही नाही. पण कोण कोणाच्या घरी राहणार हे कोण ठरवतं? गुड क्वेश्चन. काय आहे, त्यासाठी आम्ही ड्रॉ काढतो. आज सकाळीच ती प्रोसेस झाली ना ग, आणि नेमकं यावेळी सोहम आणि माझं नाव आलं. सोहमचं? सोहम भाऊजींचं नाव कशाला? अहो आता सोहम सर आमच्या कंपनीमध्ये काम करतात, म्हणजे ते आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचे मेंबर झाले ना. सो म्हणून त्यांचं नाव ड्रॉ मध्ये आलं यावेळेस. आणि नेमकं त्यांच्यासोबत त्यांच्या जोडीला आमच्या मॅमचंच नाव आलं. आता तर ते दोघं एकमेकांच्या घरी एक आठवडा राहायला पण जाणार आहेत. जाणार आहेत म्हणजे अर्थात तुमची परमिशन असेल तरच. इनफॅक्ट सोहमला तर मी माझ्या लंडनच्या घरी पाठवलं सुद्धा. तिकडे माझी मावशी आहे, तो गेला सुद्धा तिकडे. आता मी तुमच्या घरी राहायला आले तर सारण तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? खरं सांगू, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण घरच्यांना जरा विचारावं लागेल. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. म्हणूनच तर तेच बोलायला मी बोलवलं होतं इथे. सावली, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, हरकत नाही. उलट मला आवडेल तुम्ही घरी आलात तर. दॅट्स ग्रेट. माझ्या मैत्रिणीचा होकार आहे ना, मग बस घरच्यांना ती कन्व्हिन्स करेल, है ना? हो, मी बोलते घरच्यांची. वाटेल ते चाललंय, काही अर्थच नाही या गोष्टीला. मला तर पटतच नाही आहे सगळं. अरे काय पटलं नाही? अहो, इतकी वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करते, अनेक विचित्र गोष्टी मी बघितल्यात, अनुभवल्यात, पण हे असं कधीच नाही बघितलं मी. अरे हो, पण झालंय काय ते तर कळू दे. सारंग आणि ती पोरगी शिवानीकडे गेले होते. तर तिच्या कंपनीत काय चालतं माहितीये? म्हणत होती वर्षातून एकदा मॅनेजमेंटचे लोक एकमेकांच्या घरात राहायला जातात. नो युअर फॅमिली म्हणे. रबिश. नो युअर फॅमिली, इंटरेस्टिंग आहे आयडिया. तुम्ही सुद्धा? अगं म्हणजे आता मॅनेजमेंट मेंबर्स एकमेकांच्या घरी गेले तर कलिग्स न राहता फॅमिली सारखे होतील ना, एकमेकांची सुख दुःख कळतील. बापरे. आणि अधिक चांगलं बॉन्डिंग होईल त्यांच्यामध्ये. पण त्याचा आपल्याशी काय संबंध? असा कसा नाही संबंध? आता आपला सोहम तिच्याबरोबर ते म्युझिक प्रोजेक्ट वगैरे करतोय ना, त्यासाठी तो गेलाय लंडनला. तर ह्या बहिणी त्याला स्वतःच्या घरी ठेवून घेतलंय, स्वतःच्या घरात, आणि त्या बदल्यात ती इथे राहायला येणार आहे 1 आठवड्यासाठी. आता बोला. आठवडाभर आपल्याकडे? ठीक आहे, आपल्याकडे गेस्ट रूम आहेच की तिला द्यायला. पण सारंगचं काय म्हणणं यावर?
काय नाही, त्याने सांगितलं मी फॅमिलीशी बोलून कळवतो. हां, मग तू हो म्हणून सांगितलंस ना? अजिबात नाही. मी त्याला सांगितलं सरळ तिला जाऊन सांग माझ्या आईला पटत नाही हे सगळं. काही काय अगं नो युअर फॅमिली. No problem. That's absolutely fine. I understand. Yeah. Bye. काय झालं मॅम? हे प्रॉब्लेम झालाय. सारंगच्या आईने स्पष्ट नकार दिलाय. अहो पण सावली तर म्हणाली होती ना की ती त्यांना समजावेल म्हणून. मला नाही वाटत सासू समोर तिचं काही चालत असेल. मग आता काय करायचं आपण? एक हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडे. कोण? ऐश्वर्या, आतापर्यंत मी तिला टाळत होते, पण आता ते कार्ड वापरायची वेळ आली आहे. What? शिवानी? हॅलो? हाय ऐश्वर्या, हाव आर यू? आय एम फाईन. ऑफकोर्स, मेंढ्यांच्या घरी सगळं फाईनच असेल नाही का? नाही, आमचं सगळं फाईनच आहे. पण तुम्ही सांगा मॅम, तुम्ही कसा काय फोन केला? तुम्ही काय अगं, तू म्हण ना. बरं, बोल. कसा काय फोन केलास? बरं मला सांग, सारंग आणि सावलीने काही सांगितलं का तुला? हो, सांगितलं ना. इनफॅक्ट संपूर्ण फॅमिली समोर सांगितलं तुझ्या कॅम्पेन बद्दल. येस. मग काय म्हणाले घरचे? मॉमचा स्पष्ट नकार आहे. ओ, आय अंडरस्टँड, बट टेल मी ऑनेस्टली, तुझा काय टेक आहे याच्या? माझं काय मत असणार? नाही म्हणजे मॉम पुढे माझं काय चालणार? असं काय म्हणतेस? काय ना ग, मी ओनर आहे ना ह्या कंपनीची, आणि मी जर पॉलिसीज फॉलो नाही केल्या तर यु नो इट डझंट लुक गुड, म्हणून जरा वाईट वाटतंय. नाही, बरोबर आहे, पण फॅमिली म्हणून, फॅमिली हेड म्हणून मॉमचं काहीतरी म्हणणं असेलच ना. आणि शेवटी काय, मी पण मेहंदळेच आहे. मी फॅमिली डिसिजनच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. नाही, बरोबर आहे तुझं. कळतंय मला की तुला इच्छा जरी असली माझी मदत करायची तरी तू त्यांच्या विरोधात नाही ना जाऊ शकत. नाही, मी सुद्धा खरं तर हे फॅमिली वगैरे सगळं मानते, नाही असं नाही, बट मला जे पटतं ना मी तेच करते, मग ते फॅमिलीच्या विरोधात असलं तरी. व्हेरी गुड. एका मॉडर्न स्त्रीने असंच असायला पाहिजे. दे यू आर. तुला बरोबर कळतंय मला काय म्हणायचंय ते. तू सुद्धा एक मॉडर्न स्त्रीच आहेस. आय मीन अपिअरन्सने तर आहेसच, बट आय बिलीव्ह विचारांनी सुद्धा आहेस, हो ना? नाही, मी आहेच आहे विचारांनी, पण तू खूप हुशार आहेस. मी बघते मला काही करता येतंय का. गुड. घरच्यांचा होकार मिळवता आला तर कॉल. ओके. स्मार्ट आहे ही शिवानी, पण तिचा नेमका हेतू काय असेल इथे येण्यामागचा? नाही, मला जो वाटतोय तोच असेल तर मग खूप मजा येईल. काहीही करून मॉमना कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि त्या शिवानीला या घरात आणलंच पाहिजे.